संविधानाच्या प्रत्येक अंगाने इतर अंगांना परस्पर आदर आणि परस्पर सहकार्य दिलेच पाहिजे। म्हणजेच संविधानाचे 3 स्तंभ काय तर कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायपालिका यांनी एकमेकांप्रती सहकार्य आणि आदर दाखवलाच पाहिजे। या सर्व संघटनांनी एकत्र काम केलेच पाहिजे। देशाचे विद्यमान सरन्यायाधीश BR गवई यांनी असे म्हटले आहे, पण त्याने असं का म्हटलं या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सर्व काही सांगू। खरं तर भारताचे सरन्यायाधीश झाल्यानंतर न्यायमूर्ती गवई 18 मे रोजी पहिल्यांदाच मुंबईत पोहोचले, जिथे महाराष्ट्राचे मुख्य सचिव किंवा भाजपा त्यांचे स्वागत करण्यासाठी आले नाहीत। मुंबई पोलीस आयुक्तही त्यांना घेण्यासाठी आले नाहीत। मुंबईत महाराष्ट्र गोवा पार परिषदेच्या एका कार्यक्रमात त्यांनी हे नमूद केले। ते म्हणाले, मला अशा किरकोळ मुद्द्यांवर बोलायचे नाही, परंतु महाराष्ट्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रोटोकॉलचे पालन केले नाही याबद्दल मी निराश आहे। त्यांनी पुढे काही गोष्टी सांगितल्या, ऐका। लोकशाही चे 3 स्तंभ म्हणजे न्यायपालिका, विधिपालिका आणि कार्यपालिका हे समान आहेत। तर एव्हरी ऑर्गन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन मस्ट रेसिप्रोकेट अँड गिव्ह इट्स ड्यू रिस्पेक्ट टू द अदर ऑर्गन्स। महाराष्ट्र राज्यातला एक व्यक्ती चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणून महाराष्ट्रात पहिल्यांदा येत असताना महाराष्ट्राच्या चीफ सेक्रेटरीला किंवा महाराष्ट्राच्या डायरेक्टर जनरल ऑफ पोलीसला किंवा मुंबईच्या पोलीस कमिशनरला तिथे येण्याची योग्यता वाटत नसेल तर त्याबद्दल त्यांनीच विचार करायला पाहिजे की मला प्रोटोकॉलचा बिलकुलही हे नाही आहे। मी अजूनही अमरावतीला जातो, नागपूरला जातो, तर मी पायलट एस्कॉर्ट घेऊन जात नाही। सुप्रीम कोर्टात येईपर्यंत अमरावतीला न्यायालयात असताना मी मोटरसायकलवरून फिरायचो मित्रांच्या। परंतु इट्स अ क्वेश्चन ऑफ रिस्पेक्ट बाय द अदर ऑर्गन्स ऑफ द इन्स्टिट्यूशन टू द ज्युडिशरी। एका राज्यघटनेच्या एका संस्थेचा प्रमुख ज्या वेळा पहिल्यांदा या राज्यामध्ये येत असेल आणि तोही त्या राज्याचा, तर जी वागणूक त्यांनी दिली ती योग्य आहे की नाही हा त्यांनीच त्यांचा विचार करावा। भाषणादरम्यान एक क्षण असा आला जेव्हा लोकांना भेटून आणि त्यांनी दाखवलेला आदर आणि प्रेम पाहून सरन्यायाधीश भावुक झाले। ते म्हणाले, मी तुम्हा सर्वांचा खूप आभारी आहे। तुम्ही दिलेल्या प्रेमाने आणि आदराने मी भारावून गेलो आहे। हे प्रेम मी गेल्या 40 वर्षांपासून तुमच्याकडून घेत आहे। माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी मला शब्द सापडत नाहीत। अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।